भगवान श्रीकृष्णाने अनेक गवळणीबरोबर रासक्रीडा केल्या आणि रासक्रीडा करत असताना पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने रंगपंचमीची सुरुवात केली। तेव्हापासून म्हणजे द्वापार युगापासून रंगपंचमीची सुरुवात झाली। हा देह अनेक रंगांनी रंगलेला आहे आणि या रंगलेल्या देहाला रंगवलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णाने होळी बरोबर धुलवर साजरी केली आणि त्याचबरोबर रंगपंचमीची सुरुवात केली। विठाला 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 हा होळी सण आजचा नाही महाराज। सत्ययुगामध्ये होळी होती, त्रेतायुगामध्ये होळी होती, द्वापार युगात सुद्धा होळी साजरी केली आणि कलियुगात आपण सुद्धा आपल्या पद्धतीने होळी साजरी करतो। कुणी कुठल्या पद्धतीने करतो, कुणी कुठल्या पद्धतीने करतो। पण एक वाक्य सांगू, या सध्याच्या काळामध्ये आपल्याला या कलियुगामध्ये जर जगायचं असेल, या 21व्या शतकात आपण जर व्यवस्थित जगत असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जर जगत असेल, या नेटवर्क एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये जगत असेल, तर आपण सुद्धा होळी केली पाहिजे आणि त्या होळीमध्ये आपण काही जाळलं पाहिजे। काय जाळलं पाहिजे महाराज? एवढा पर्यावरणाचं निष्कर्ष झाल्यामुळे झाडं राहिली नाहीत, गोऱ्या राहिल्या नाहीत, गाय नसल्यामुळे गोरी नाही, झाडं राहिले नाहीत। मग आपण झाडं तोडून जाळण्यापेक्षा मला असं वाटतं होळीच्या आदल्या दिवशी सगळ्या गावातल्या लोकांनी एकत्र यावं, चहूबाजूचा कचरा एकत्र करावा आणि चौकात तो कचरा आणून होळीच्या निमित्ताने तो जर जाळला तर त्या होळीबरोबर हा पवित्र होळीचा दिवस साजरा केला जाईल। अगदी पवित्र होळी आपल्या दृष्टिकोनातून होईल। एक आपल्या परिसरातला कचरा जाळून होळी साजरी करावी। एक आणि अजून जर काय जाळायचं असेल तर प्रत्येक माणसाने आपल्या अंतःकरणातला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या साही विकाराला जाळून ही होळी साजरी करावी। विठाला 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 मग महाराज 6 विकार जाळून आम्हाला होळी साजरी करता येईल हो। पण याच्याकरता काय करावं लागेल? होळी साजरी करता येईल, ही 6 विकार आम्हाला जाळता येतील, पण हे 6 विकार जाळून आम्हाला जर होळी साजरी करायची असेल तर त्याला संतांच्या संगतीची गरज आहे। एक आणि संतांच्या संगतीबरोबर नामस्मरणाची गरज आहे। आपण जर नामस्मरण करू, संतांची नामस्मरण करू तर संतांची संगत घडेल आणि संतांची संगत घडली तर आपल्या अंतःकरणातल्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकाराची सुद्धा होळी होईल आणि आपला सुद्धा देह पवित्र होईल। विठाला 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 सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे। नाथ महाराज या अभंगामध्ये